सांगलीमध्ये कायद्याचा धाक संपला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. सांगलीमध्ये कायद्याचा धाक संपलेला असून भरदरूचा स्वामी समर्थ घाटावरती 20 वर्षाच्या तरुणाची 4 जणांच्याकडून निर्घृण हत्या. सांगली शहरात गुन्हेगारांना पोलिसाचा कसलाच धाक उरलेला नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागलेले आहेत. सांगलीमधील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ घाट परिसरामध्ये आज भर दुपारी 20 वर्षीय तरुणाचा 4 जणांनी मिळून अत्यंत निर्घृणपणे हत्या केलेली आहे. या थरारक आणि रक्तरंजित करणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चैतन्य तोरणे वय वर्ष 20 राहणार स्वस्तिक वजन काट्याजवळ नवीन वसाहत सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून हा रक्ताचा खेळ रंगला असल्याचे प्राथमिक सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य तोरणे हा दुपारी स्वामी समर्थ घाट परिसरात गेला असता दबा धरून बसलेल्या 4 हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी चैतन्यवर सपासपा वार करण्यात आले. दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या भागामध्ये इतका भीषण हल्ला झालेला असल्यामुळे रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. खून करण्यात आल्यानंतर आरोपी अत्यंत निर्डावलेल्या मानसिकतेमध्ये घटनास्थळावरून पसार झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपाधीक्षक संदीप भार्गव, LCPचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिलेला आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके घटनास्थळावरून रवाना करण्यात आलेली आहेत. सर इथे कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30च्या सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वय वर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला आहे. त्याचा मर्डर झालेला आहे. आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम्स रवाना झालेल्या आहेत. नक्की याचं कारण काय, कोणी केलेलं आहे हे तपासात लवकरच निष्पन्न होईल. पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत. LCPची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेली आहे.